हॅलो माय डिअर व्ह्युअर, एज्युकेशन मध्ये तुमचं स्वागत आहे. ICMR राष्ट्रीय व्यावसायिक स्वास्थ्य संस्थान यांच्याकडून जी वॅकन्सी नोटिफिकेशन आलेला आहे 21/11/2024 ला, त्याविषयी डिटेल मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. डिटेल मध्ये आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप 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 इम्पॉर्टंट होणार आहे आणि ही जी वॅकन्सी आहे ही परमनंट बेसची असणार आहे. तर फ्रेंड, यामध्ये हा जो चार्ट दिलेला आहे या चार्ट मध्ये 3 पोस्टची नावे दिलेली आहे. असिस्टंट टेक्निशियन फर्स्ट अँड लॅबोरेटरी अटेंडंट फर्स्ट, अशी 3 पोस्ट यामध्ये आहे. टोटल नंबर ऑफ द पोस्ट असिस्टंट साठी 2 आहेत, टेक्निशियन साठी 19 आहेत आणि लॅबोरेटरी अटेंडंट साठी 6 पोस्ट, अशी टोटल 27 पोस्ट साठी ही वॅकन्सी आली आहे. यामध्ये कॅटेगरी वाईज जे डिस्ट्रीब्युशन त्यांनी दिलेलं आहे, रिझर्वेशन व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल दोन्ही मध्ये दिलेलं आहे. यामध्ये अनरिझर्व साठी, SC साठी, ST साठी, OBC आणि EWS साठी, अनरिझर्व साठी 2 वॅकन्सी असिस्टंट साठी आहे. त्यानंतर टेक्निशियन फर्स्ट साठी 7, अनरिझर्व साठी, SC साठी 2, ST साठी 2, OBC साठी 5 आणि EWS साठी 3, अशा टोटल 19 वॅकन्सी आणि हॉरिझॉन्टल मध्ये ESM साठी 2. तर या वॅकन्सी यामध्ये टेक्निशियन फर्स्ट साठी आहेत. यामध्ये पे लेवल पर 7th CTC असणार आहे. यामध्ये पे लेवल 6th ग्रेडचं असिस्टंट साठी पेमेंट असणार आहे, जे की 35,400 ते 1,12,400 पर्यंत असणार आहे. म्हणजेच यांचं जे ऍव्हरेज पेमेंट येणार आहे ते साधारणतः 55,000 पर्यंत असणार आहे. त्यानंतर टेक्निशियन फर्स्ट साठी पे लेवल सेकंड असणार आहे. 19,900 ते 63,200 पर्यंत यांचं पेमेंट असणार आहे. त्यानंतर लॅबोरेटरी अटेंडंट साठी 6 पोस्ट आहेत आणि यामध्ये त्यांचं जे ग्रेड पे असणार आहे ते पे लेवल फर्स्ट असणार आहे. 18,000 ते 56,900 पर्यंत यांचं सॅलरी असणार आहे पर मंथची. तर ही खूप जबरदस्त पे स्केल या ठिकाणी त्यांनी डिस्प्ले केलेली आहे. गव्हर्नमेंट वॅकन्सी आहे आणि तुम्ही याला अप्लाय करू शकतात. या ठिकाणी त्यांनी त्यांची ऑफिशियल वेबसाईट सुद्धा दिलेली आहे. या वेबसाईटला जाऊन तुम्ही ही जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती डिटेल मध्ये डाउनलोड करून घेऊ शकतात. त्याचं PDF तुम्हाला तिथे मिळणार आहेत आणि हे डिटेल मध्ये पाहून तुम्ही त्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता किंवा नाही, तुम्ही ऍप्लिकेबल आहात किंवा नाही, एज लिमिट काय असणार आहे, त्यानंतर कोणत्या कॅटेगरीसाठी तुम्ही अप्लाय करू शकतात, कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात, तुमच्याकडे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे, ते सगळं डिटेलमध्ये तुम्हाला या PDF मध्ये दिलेलं आहे. तर लास्ट डेट ऑफ द सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन जे असणार आहे ते 11/12/2024 पर्यंत आहे. रात्री 12 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकतात. आणि हे जे ऍप्लिकेशन आहे तर हे इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटला म्हणजेच ICMR NIOच्या वेबसाईटला अवेलेबल आहे. डिटेल व्हॅकन्सी नोटिफिकेशन या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. प्रत्येक पोस्टसाठी कोणकोणते या ठिकाणी काय क्रेडिट असणार आहे, एसेन्शियल क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते त्यांनी दिलेलं आहे. या ठिकाणी असिस्टंट साठी पोस्ट कोड जो आहे तो ASST असणार आहे. पोस्ट 2 आहेत आणि यांचं पेमेंट 35,400 ते 1,12,400 पर्यंत असणार आहे. आता या ठिकाणी क्वालिफिकेशन एक महत्वाचा पॉइंट त्यांनी दिलेला आहे. या ठिकाणी क्वालिफिकेशन मध्ये मिनिमम 3 इयर बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट, वर्किंग नॉलेज ऑन कॉम्प्युटर, MS ऑफिस, पॉवरपॉइंट एटसेट्रा. आणि एज लिमिट, अप्पर एज लिमिट जी आहे ती 30 वर्षाची असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट जी आहे ती टेक्निशियन फर्स्टची. या ठिकाणी पे लेवल जे आहे ते 19,900 ते 63,200 असणार आहे. टोटल 19 पोस्ट आहेत. त्यानंतर इसेन्शियल क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स या ठिकाणी दिलेला आहे. 12th or intermediate pass in science subject with 55% marks from government recognized board and at least 1 year diploma in medical laboratory technology. तर तुमचं 12वी सायन्स मध्ये किंवा त्याच्याशी रिलेटेड जे फील्ड असते त्याच्या इक्विव्हॅलंट फील्ड पाहिजे. गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज बोर्डचं ते तुमचं 12th पाहिजे आणि त्याचबरोबर DMLT तुमचं झालेलं पाहिजे किंवा कॉम्प्युटर, केमिकल टेक्नॉलॉजी, इंडस्ट्रियल सेफ्टी फ्रॉम गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट. यांचं जे अप्पर एज लिमिट असणार आहे ते 28 इयर्सचं असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट जी आहे ती लॅबोरेटरी अटेंडंटची आहे, टेक्निकलची.
तर 18,000 ते 56,900 पेमेंट असणार आहे. आणि या ठिकाणी इसेन्शियल क्वालिफिकेशन यांचं 10th पास विथ 50 मार्क्स in aggregate from the government recognized board आणि 1 year working experience in government recognized approved registered laboratory or ITI in a respective field or trade certificate issued by the government agency. ITI झालेला पाहिजे किंवा रिलेटेड फील्डशी रिलेटेड 1 इयरचा एक्सपिरियन्स पाहिजे. अप्पर एज लिमिट जी आहे ती 25 इयर्स आहे. तर हे डिटेलमध्ये या वॅकन्सीज विषयी दिलेला आहे. हाऊ टू अप्लाय मध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन कसं करायचं आहे, तुम्हाला कोणते कोणते नेसेसरी डॉक्युमेंट या ठिकाणी रेडी ठेवायचे आहे, कोणत्या कॅटेगरीसाठी तुम्हाला काय काय त्या ठिकाणी नेसेसरी असणार आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे डिटेलमध्ये. बाकीची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन तुम्ही ही जी PDF आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड करणार आहे. तर त्या ठिकाणावर तुम्ही डाउनलोड करून ती पाहून घेऊ शकताय. आणि तुम्हाला या पोस्टला तुम्ही नक्की अप्लाय करा. यामध्ये सिंग एज रिलॅक्सेशन, जर सपोज सेंट्रल गव्हर्नमेंटचं नियमानुसार तुम्हाला एज रिलॅक्सेशन भेटणार आहे तर त्याचा हा फॉर्मॅट त्यांनी इथे अनेक्षर ए मध्ये दिलेला आहे. अनेक्षर सी मध्ये या ठिकाणी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्हाला अटॅच करायचं आहे. आणि त्याचबरोबर अनेक्षर डी त्यांनी इथे दिलेला आहे, डिक्लरेशन अंडरटेकिंग टू बी सबमिटेड बाय द ओबीसी कॅन्डिडेट. तर जे ओबीसी कॅन्डिडेट आहे त्यांनी त्यांचं डिक्लरेशन या ठिकाणी द्यायचं आहे. म्हणजे जे जे डॉक्युमेंट तुम्हाला नेसेसरी आहे त्या डॉक्युमेंटचं या ठिकाणी सर्टिफिकेटचं त्यांनी या ठिकाणी फॉर्मॅट दिलेला आहे. तर फ्रेंड्स या ठिकाणी हे सर्टिफिकेट डिसॅबिलिटी वगैरे सगळं डिटेलमध्ये त्यांनी इथे दिलेलं आहे. तुम्हाला जे डॉक्युमेंट इथे पाहिजे आहे, अटॅच करायचं आहे, ते डॉक्युमेंट या ठिकाणावरून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकतात. आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्ही त्यामध्ये मॅन्युअली इन्फॉर्मेशन फिलअप करा किंवा तुम्ही टाईप करून सुद्धा इन्फॉर्मेशन घेऊ शकतात आणि या फॉर्मला तुम्ही अप्लाय करू शकतात आणि अपलोड करू शकतात. तर फ्रेंड आय गेस ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह झालेली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनल SA एज्युकेशनला सबस्क्राईब करा.